पुनरुच्चार खरं तर केलेला आहे, कोणी आपल्याला मदत केली त्याचा। जेजुरीचा भंडारा घेऊन कार्यकर्ते अजित पवार यांच्या भेटीकरता पोहोचतायत। जेजुरी नगर परिषदेवर राष्ट्रवादीनं आपला झेंडा आता फडकवलेला आहे। विजयानंतर कार्यकर्ते दादांच्या भेटीकरता भंडारा घेऊन दाखल होत असल्याची बातमी समोर आलेली आहे। पेढे आणि भंडारा लावून अजित पवार यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे। तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी नेमकी काय सध्या परिस्थिती आहे जाणून घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्राचा अपडेट देतील अर्थातच अमोल धर्माधिकारी, तर विदर्भ नागपूरचा अपडेट देतील आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार। सुरुवातीला ज्ञानेश्वर तुमच्याकडे येते। विदर्भ नागपूर या ठिकाणी भाजपनं गड राखण्यात भाजप यशस्वी होताना दिसतीये। कोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती आणि कोणाचं डिपॉझिट जप्त झालंय? अगदीच लागवीजी खरं पाहायला गेलं तर विदर्भामध्ये सध्याला भाजपचाच गुलाल जे आहे ते सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि काही उमेदवारांचं जे आहे ते निकाल जे आहे ते स्पष्ट होणे आहे। त्यामुळे नक्कीच काही वेळामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।